ये दुनिया है फीकी सी मेरे, अब ये जाहिर सरेआम है। जय शिवराय मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ एकदम नेक्स्ट लेवल आणि जबरदस्त झालेला आहे, कारण आपण एकदम खतरनाक कन्सेप्ट मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। जर मित्रांनो डेमो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो कॅपकट ॲप ओपन झाल्यानंतर इथून जे आहे ते आपल्याला न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून जे आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बिटमार्क व्हिडिओ दिलेला असेल त्याला इथे अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे। मित्रांनो व्हिडिओ ॲड झाल्यानंतर इथून जे आहे ते आपल्याला असं सरळ करून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला जे आहे ते व्हिडिओ ॲड झाल्यानंतर आता आपल्याला पुढं स्क्रोल करायचं आहे। मित्रांनो स्क्रोल झाल्यानंतर आता इथे अशा प्रकारे बेट टू चेंज होत असेल त्या तिथे जाऊन आपल्याला जे आहे ते लेअर सिलेक्ट करून ते स्प्लिट करून घ्यायचं आहे। त्यानंतर पुन्हा आपल्याला पुढं जायचं आहे। मित्रांनो पुढं गेल्यानंतर पुन्हा आपल्याला आता बेट 3 येत असेल मित्रांनो तिथे जाऊन पुन्हा स्प्लिट मारून घ्यायचं आहे। मित्रांनो अशा प्रकारे सर्व जे आहे ते तुम्हाला स्प्लिट मारून घ्यायचं आहे मित्रांनो। त्यानंतर आपल्याला जे आहे ते लेअरला सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर इथून जे आहे ते आपल्याला उजवीकडे स्क्रोल करून रिप्लेसवरती जायचं आहे। रिप्लेसवरती गेल्यानंतर मित्रांनो आपला जो काही तुमचा फोटो असेल मित्रांनो त्याला अशा प्रकारे ते ॲड करून घ्यायचं आहे। मित्रांनो ॲड झाल्यानंतर ह्याला जे आहे ते अशा प्रकारे 2 बोटाने झूम करून घ्यायचं आहे। झूम केल्यानंतर अशाच प्रकारे सर्व इमेजेस तुम्हाला जे आहे ते मित्रांनो बिटनुसार ॲड करून घ्यायचे आहेत। बिटनुसार ॲड झाल्यानंतर पुन्हा आपल्याला जे आहे ते ॲड ऑडिओवरती जायचं आहे। मी जे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे त्या व्हिडिओचं सॉन्ग तुम्हाला जे आहे ते इथून एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे सॉन्ग आल्यानंतर इथून बॅक घ्यायचं आहे। आता मी तुम्हाला सर्व इमेज ॲड केल्यानंतर दाखवतो मित्रांनो। तर मित्रांनो अशा प्रकारे सर्व इमेज जे आहे ते ॲड झाल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते स्टार्टिंगला यायचं आहे। मित्रांनो स्टार्टिंगला आल्यानंतर फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं आहे। की फ्रेम ॲड करायचं आहे मित्रांनो। शेवटला सुद्धा एक की फ्रेम ॲड करून आपल्याला जे आहे ते इकडे उजवीकडे स्क्रोल करायचं आहे। बेसिकवरती जाऊन इथून सिम्पली जे आहे ते आपल्याला ह्या फोटोची साईज जी आहे ते मित्रांनो वाढवून घ्यायची आहे आणि शेवटला जे आहे ते फोटोची हाय साईज अशा प्रकारे ते कमी करून घ्यायचं आहे। मित्रांनो मी तुम्हाला साईज वाढवून दाखवतो। अशा प्रकारे तुम्ही तुमच्या फोटोची साईज जी आहे ती कमी जास्त करून घ्यायची आहे। स्टार्टिंगला झूम करून घ्यायचं आहे, झूम आउट करून घ्यायचं आहे मित्रांनो। त्यानंतर पुन्हा आपल्याला पुढे जे जायचं आहे मित्रांनो पुढे गेल्यानंतर पुन्हा आपल्याला त्या फोटोवरती टॅप करायचं आहे। की फ्रेम ॲड करून घ्यायचे आहे दोन्हीकडे मित्रांनो। त्यानंतर फर्स्ट की सोडून सेकंड कीला जे आपल्याला जायचं आहे मित्रांनो। सेकंड कीवरती गेल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते पुन्हा बेसिकवरती जाऊन इथून जे आहे ते आपलं फोटोची साईज जी आहे ते इथून इन्क्रीज करून घ्यायची आहे। अशा प्रकारे फोटोची साईज इन्क्रीज करून घेतल्यानंतर मित्रांनो पुन्हा आपल्याला डन करायचं। डन झाल्यानंतर पुन्हा आता आपल्याला जे आहे ते सेकंड फोटोवरती जाऊन आपल्याला फोटोला सिलेक्ट करायचं की फ्रेम ॲड करून आता आपल्याला जे आहे ते बेसिकवरती जायचं आहे मित्रांनो। इथून स्टार्टिंगला आपल्याला फोटोची साईज वाढवायची आहे आणि शेवटला जे आहे ते आपल्याला फोटोची साईज कमी करून घ्यायची आहे मित्रांनो। त्यानंतर पुन्हा आपल्याला जे आहे ते अशा प्रकारे फोटो असेल मित्रांनो। त्यानंतर पुन्हा त्या फोटोवरती क्लिक करून की फ्रेम ॲड करायचे दोन्हीकडे मित्रांनो। त्यानंतर पुन्हा बेसिकवरती जायचं आहे। बेसिकवरती गेल्यानंतर स्टार्टिंगला 0 हाय साईज ठेवायची आणि त्यानंतर शेवटला आपल्याला जे आहे ते फोटो साईज थोडीशी वाढवून घ्यायची आहे। त्यानंतर डन करायचं आहे मित्रांनो। डन झाल्यानंतर पुन्हा आपल्याला जे आहे ते फोटोला सिलेक्ट करायचे की फ्रेम ॲड करायचे मित्रांनो। त्यानंतर बेसिकवरती जाऊन पुन्हा आपल्याला फोटो साईज इन्क्रीज करायचे आहे। शेवटला जे आहे ते फोटो साईज कमी करून घ्यायची आहे। त्यानंतर डन झाल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला जे आहे ते इथे ट्रान्झॅक्शनवरती जायचं आहे मित्रांनो। त्यानंतर ट्रान्झॅक्शनवरती गेल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते शेक इफेक्ट स्टार्टिंगलाच भेटून जाईल। ते लेंथ जी आहे ते मित्रांनो 0.1 सेकंड ठेवून इथून डन करून घ्यायचे आहे। त्यानंतर आता पुन्हा आपल्याला पुढच्या ट्रान्झॅक्शनवरती जायचं आहे। ट्रान्झॅक्शनवरती गेल्यानंतर इथून जे आहे ते आपल्याला पुल आउट हा इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे। त्याची लेंथ हाय ठेवून घ्यायची आहे। पुन्हा आपल्याला पुढच्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून आपल्याला जे आहे ते स्क्रोल करायचं आहे मित्रांनो। लाईट इफेक्टमध्ये जाऊन आपल्याला जे आहे ते ब्लेंच इफेक्ट मित्रांनो आपल्याला इथे ॲड करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इथून ब्लेंच इफेक्ट हा भेटून जाईल मित्रांनो तुम्हाला। मित्रांनो इथे ब्लेंच नाही मित्रांनो इथे बॉटम राईट हा इफेक्ट आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथून जे येते याची लेंथसुद्धा 0.1 सेकंड ठेवून इथून डन करून घ्यायचं आहे। त्यानंतर पुन्हा आपल्याला जे येते ते पुढे जायचं आहे मित्रांनो। पुढे गेल्यानंतर पुन्हा त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आता आपल्याला लाईट इफेक्टवरती जाऊन ब्लेंच इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे। त्याचं ड्युरेशन 0.1 सेकंड ठेवून इथून डन करून घ्यायचं आहे।
डन झाल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते सेकंड फोटोवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. ॲनिमेशनवरती जायचं आहे आपलं. सॉरी मित्रांनो, इथे ॲनिमेशनवरती नाही, इथे थोडंसं आपल्याला पुढं जायचं आहे. पुढे गेल्यानंतर इथून आपल्याला मित्रांनो क्लब हार्ट्स हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे ॲड केल्यानंतर आता इथे हाय मित्रांनो ॲड करून घ्यायचं आहे. ॲड झाल्यानंतर आता ह्याची जी लेंथ आहे मित्रांनो ती फोटो डिस्टोन इथं ॲडजस्टवरती जाऊन ह्याची जी सेटिंग आहे मित्रांनो ते तुम्हाला दाखवून देतो. ह्याची सेटिंग 28 ठेवून घ्यायची आहे. स्पीड मित्रांनो वर्टिकल आणि साईज तुम्ही तुमच्या फोटोनुसार सेट करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर कलरसुद्धा इथून तुम्ही ॲडजस्ट करू शकता. त्यानंतर डन करायचं आहे. डन झाल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते पुन्हा अशा प्रकारे ते फर्स्ट ट्रान्झॅक्शनवरती येऊन यायचं आहे. ॲड आल्यानंतर पुन्हा आपल्याला जे आहे ते व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे मित्रांनो. व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर इथून जे आहे ते आपल्याला लवच्या कॅटेगरीत जायचं आहे. लवच्या कॅटेगरीत मित्रांनो गेल्यानंतर इथून जे आहे ते आपल्याला खाली स्क्रोल करायचं आहे मित्रांनो. नाही मित्रांनो, हां पिंक हार्ट्स हा इफेक्ट आपल्याला भेटून जाईल. त्यानंतर इथून जे आहे ते आपल्याला ह्या इफेक्टला ॲड करून घ्यायचं आहे. इफेक्टला ॲड केल्यानंतर आता ह्याची सेटिंग तुम्हाला मी काही करायची नाही. त्यानंतर ह्याची जी लेंथ आहे ते मित्रांनो शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर इथून जे आहे ते बॅक घ्यायचं आहे. बॅक झाल्यानंतर पुन्हा आपल्याला फर्स्ट फोटोला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे फर्स्ट फोटोला क्लिक केल्यानंतर ते उजवीकडे स्क्रोल करून ॲडजस्टवरती जाऊन जे आहे ते ह्याचे सॅच्युरेशन पूर्ण आपल्याला मायनस करून घ्यायचे आहे. त्यानंतर डन करायचं आहे. डन झाल्यानंतर पुन्हा ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरले करायचं आहे. ॲड ओव्हरले केल्यानंतर मी जो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये PNG दिलेला आहे त्याला इथून अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे. PNG ॲड झाल्यानंतर ह्याची जी साईज जी आहे ती मित्रांनो अशा प्रकारे कमी जास्त करून तुम्ही तुमच्या हिशोबाने अशा प्रकारे तुम्ही तुमच्या फोटोनुसार याला जे आहे ते सेट करून घ्यायचे आहे. त्यानंतर ह्याचीसुद्धा लेंथ जी आहे ती मित्रांनो पूर्ण शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे. वाढवल्यानंतर इथून जे आहे आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.